सरोज कुमार मिठारी यांचं आत्मकथन वळण. वळण. मी कोण आहे, कोठून आलो, कुठं जायचं या प्रश्नांचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी भरकटलेलं जहाज मार्गस्थ करणारा दीपस्तंभ. ते वाचून जपाल, जोपासाल तर तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर सुनील कुमार लवटे. भाग दुसरा. सुळकुडातील दसरा सण हा दिवाळीच्या थाटात असायचा. गावात ऊसकरी मुबलक, त्यामुळं शेतकरी दसऱ्याला ऊसाच्या भल्या मोठ्या मोळ्या गावच्या म्हसोबाला अर्पण करीत. घरोघरी कडाकण्या, कानवले म्हणजे करंज्या, धपाटे, चिवडा, चकल्या अशा फराळाचा बेत दिसायचा. आमच्या घरात मात्र यातले काहीच व्हायचे नाही. आई नैवेद्यापुरतं डाळीच्या कडाकण्या करायची व त्यावरच माझं ध्यान असायचं. शिमोल्लंघना दिवशी माळावर गावकीच्या शेतात लावलेली ज्वारीची धाटं उपसायला गावकरी जायचे. मीही मामाबरोबर जायचो. ज्याच्याकडे भरपूर धाटं त्याच्याकडे भरपूर सोनं अशी रीत. मी बक्कळ धाटं गोळा करायचो आणि त्या धाटांचा पाला सोनं घ्या सोनं म्हणून अनेक घरात वाटत फिरायचो. यावेळी त्यांच्यातला चमचमीत फराळ मला खायला मिळायचा. नातापांच्या हरीच्या घरात त्याची आई प्रेमानं मला ताट भरून फराळ द्यायची. तेव्हा मन हरकून जायचं. ताटात खाऊन शिल्लक राहिलेला फराळ खिशात भरून मी घराकडे घेऊन यायचो. दिवाळीत दारात मेणबत्ती लावायला मिळायची नाही, तेव्हा माझ्यासारखे समदुःखी मित्र एकत्र जमून रात्री गावात फिरून विझलेल्या मेणबत्त्या गोळा करायचो आणि दारात त्या मेणबत्त्या पेटवून लावायचो. सर्वात जास्त उजेड मग आमच्याच दारात. यावेळीही नातापांच्या हरी आणि अमरसोबत मातीचा किल्ला करताना मोठा आनंद मिळायचा. कोळ्यांचा राजू आणि भिसभिस यांचा संजू हे गल्लीतले जोडीदार. संजू अंध होता, पण त्याची गायकी वाखाणण्याजोगी होती. घरात मामाने एक शेलवरचा रेडिओ आणला होता. त्यावर दुपारी लागणारी आपली आवडमधील गाणी मी व संजू ऐकायचो. एकदा कोणत्या तरी आर्थिक कारणावरून मामासोबत फडावर काम करणाऱ्या पोवाड्याच्या माणसांनी घरी येऊन मामाला आणि आईलाही खूप मारले होते आणि त्यात ते रेडिओ घेऊन गेले. ती मारहाण मी हतबलपणे पाहत राहिलो होतो. शिवाय त्यांनी घरातला रेडिओ नेला याचे खूप दुःख झाले. तेव्हापासून घरातले संगीत संपले. गहू हरभरा कापणीच्या हंगामाला मात्र आई मला सांगावच्या घरात ठेवायची. मामा ऊसाच्या फडात फडकरी ढोरासारखं काम करायचा, पण दारूत पैसे घालवायचा. ऊसाचं वाडं आणून आम्ही विकायचो तेव्हा बरे पैसे मिळायचे. सांगाव, कारदगा येथील उरसांना आईबरोबर जाताना चालतच ही गावं पालथी घातलेली. एकदा तर सांगावला जाताना जीवघेणा प्रवास करावा लागला. गावातील नदीला नुकताच महापूर येऊन गेला होता, पण पुलावरील पाणी ओसरले नव्हते. सांगावची आजी आजारी असल्याचा निरोप आईला मिळाला होता. पूरस्थितीमुळे एस टी वाहतूक बंद होती. आईने चालतच जायचे ठरवले. मला सोबत घेऊन ती निघाली. नदीच्या पुलावरून पाणी प्रचंड वेगानं वाहत होतं. पुलाचे फक्त बाजूचे कठडे दिसत होते. माझा हात घट्ट पकडून आई पूल पार करू लागली. तोच तिथे असलेल्या एका वयस्क माणसाने आईला पाण्यात जाण्यापासून थांबवले. हिरा, का तुझा आणि नातवाचा जीव धोक्यात घालतीस? तेव्हा आईने सांगावला जाणे तातडीचे असल्याचे त्यांना सांगितले. अखेर त्या भल्या माणसानं मला आपल्या खांद्यावर घेतलं आणि आईला सोबत घेत पुलावरील कठड्यांच्या आधारानं नदीच्या पलीकडं आम्हाला सोडलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला नदीपार सुरक्षित सोडणाऱ्या त्या अनामिक माणसाची सुहृदयी आकृती मात्र कायमची माझ्या नजरेत राहिली. मामाला दुसरी बायको कुन्नूरातील केली. मग जरा कुठं तो संसाराला लागला. दोंडू मावशीला रुईचंदूरला दिली. इकडे सांगावात सगळे स्वतंत्र झालेले, पण आई सगळ्या भावांच्या घरात जाऊन भेटून यायची. आजा आजीजवळ, बाबू मामा, बेबी मावशी
भारता मावशी एवढ्याच राहिलेल्या. बेबी मावशीच्या लग्नात आईसोबत मीही कारदग्याला जाऊन राहिलो. पुढे भारता मावशीचे लग्न झाले. तिला हेरल्यात दिली आणि सांगावचे मोठे घर रिकामे जाणवू लागले. आजा आजी आणि बाबू मामा असे तिघेच राहू लागले. बाबू मामा अविवाहितच राहिला, पण सगळ्या बहिणींची जमेल तशी त्याने काळजी घेतली. सुळकुडला बाबू मामा आला की घर भरल्यासारखं वाटायचं. शाळेच्या संमेलनाच्या निमित्ताने शिक्षक असलेला बाळूमामा सायकलने सुळकुडला यायचा. आमच्यात थांबायचा, तर कधी दादूमामा यायचा. मी कधी शिरगावला गेलो तर लगेच संध्याकाळी एसटीत बसून सुळकुडला यायचो. इतकी सुळकुडची सवय झालेली. एकदा आई मला सांगावात सोडून गेली. बाबू मामा काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी निघालेला. मी मागे लागलो तर त्याने 50 पैसे माझ्या हाती ठेवून तो गेला. घरात फक्त आजी आजोबा दोघेच होते. माझा जीव लागेना. आजी थांब म्हणत असताना मी तडक स्टँड गाठले आणि एसटीची वाट बघत बसलो. तेव्हा सांगाव सुळकुड एसटीचे अर्धे तिकीट 40 पैसे होते. खूप वेळ झाला. सायंकाळ होत आली तरी एसटी काही येईना. गडबडीत माझ्या खिशातले ते 50 पैसे कुठेतरी पडले आणि मी तेथेच बसून रडू लागलो. शेवटी चालतच सुळकुडला जायचे ठरवले. सांगावच्या ओढ्यापर्यंत पोहोचलोही, पण अंधार पडताना पाहून पोटात धस्स झाले. तसाच परत पळत माघारी घरी आईजवळ आलो. गेला नाहीस असे तिने विचारल्यावर सगळी हकीकत तिला सांगितली आणि मी जाणारच म्हणून हट्ट धरला. शेवटी बिचारीनं सारं घर पालतं घातलं आणि तिला एका देवळीत 1 रुपया सापडला. रुपया माझ्या हातात टेकवत आजीनं मला एसटीत बसवलं. आजीची ती माझी शेवटची भेट. सुळकुडच्या जीवन शिक्षणमधील माझी 1ली ते 4थी यातच संपून गेलेली. या काळात पार्वते आणि आवळे गुरुजी शिकवायला होते. अभ्यासात तर मी पूर्ण कोरडाच. गणिताचे पुस्तक तर घरी कधीच उघडले नाही. वार्षिक निकालाची माझी एकूण धाव 40-50% राहिली. आमचा 5वीचा वर्ग गावातल्या जुन्या शाळेत भरू लागला. खोत गुरुजी वर्गशिक्षक होते. 5वीत इंग्रजी हा नवीन विषय आला. मला तो विषय भलताच आवडला. घरी फक्त त्या एका विषयाचाच मी अभ्यास करायचो. कुन्नूरचे परीट गुरुजी इंग्रजी शिकवायचे. माझी इंग्रजीतील प्रगती त्यांना खूप आवडलेली. गुरुजी प्रेमळ होते. गावात काही ठिकाणी अनेकांच्या घरावर पेंटर्स ब्रदर्स असे काही लिहिल्याच्या पाट्या माझ्या वाचनात आल्या. मी खडू पाण्यात भिजवून आमच्या दरवाजाच्या पत्र्यावर मोठ्या अक्षरात लिहिले, सवयी पेंटर्स. शाळेला जाणारे आमच्या दारावरून जायचे. मी लिहिलेले वाचायचे. तेव्हा त्याचा मला मोठा अभिमान वाटायचा. एकदा शाळेत गुरुजींनी विचारले, तुमच्या घरात पेंटर कोण आहे? मी आनंदाने उत्तर दिले, मी पेंटर. आमचा मामा पण पेंटर. या उत्तरावर सगळा वर्ग हसू लागला. माझ्या लक्षात आले की पेंटर या शब्दाचा नेमका अर्थ माहीत नसल्याने ब्रदर्सऐवजी मी पेंटर लिहिले. सायंकाळी घरी आल्या आल्या पहिला तो दरवाजावरील पेंटर शब्द पुसला. 5वीच्या वर्गातील आणखी एका घटनेने मला मोठा धडा मिळाला. वर्गातल्या एका मुलीच्या बाबतीत चिठ्ठी प्रकरण झाले. त्यामुळे संबंधित मुलगी तर घाबरलीच, पण गुरुजीही हादरले. यात मोठ्या घरातली मुलगी म्हटल्यावर प्रकरण गंभीर झाले. चिठ्ठीवर खुर्चीसमोरचा मुलगा एवढाच उल्लेख होता. खुर्चीसमोर आम्ही चौघे, तर खुर्चीलगत आणखी काही मुलांची ओळ होती. गुरुजींनी वर्गात चौकशी केली तेव्हा सर्वांनीच यातले काही माहीत नाही असे सांगितले. गावातील 2 गुरुजींना माझी गावकी आणि अभ्यासातील बोंब माहीत होती. त्यांनी सरळ मला दणके द्यायला सुरुवात केली. अगदी लाथा बुक्क्यांसह काठीने मला ठोकत होते. सगळा वर्ग बघत होता. मी मोठ्यानं विवळत होतो, पण थांबतील ते गुरुजी कुठले? एवढ्यात इंग्रजीचे परीट गुरुजी तेथे आले आणि त्यांनी मला त्या मारातून वाचवले. मुख्याध्यापक पोवाडे गुरुजी कधीतरी उसाचे वाडे विकत न्यायला आमच्या घरी यायचे, त्यामुळे तेही मला ओळखत होते. त्यांनी मला, बाळ तू जागेवर जा म्हणून सांगितलं. मग वर्गात वयांची तपासणी सुरू झाली. कोणाच्याच अक्षरांचा मेळ लागला नाही. भगवान मामांची सुली माझ्याच वर्गात. तिने माझ्या आधी घरी जाऊन
शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी संबंधित मुलीचे पालक आणि माझा मामाही शाळेत आला. या घटनेने मामा काळजीत पडला होता. आमचा सर्जा गरीब आहे, त्याला मारू नका हो, म्हणून मामानं गुरुजींचे चक्क पायच धरले. एरवी दारू आणि पत्त्यांच्या खेळात पडून राहणारा मामा आज माझ्यासाठी तेथे रडताना पाहून मला खूप वाईट वाटले होते. "एस बा, त्याला कोण हात लावणार नाही," अशी गुरुजींनी मामाची समजूत काढल्यावर मग तो घराकडे गेला. या काळात मी सुद्धा काही शाळाबाह्य मुलांच्या नादाला लागलो होतो. ती माझी मोठी चूक होती. अभ्यास सोडून त्यांच्यासोबत कधी नदीवर, कधी विहिरीवर, तर कधी रानोमाळ भटकत होतो. या मुलांच्या चर्चाही घाणेरड्या व अश्लील असायच्या. पण वर्गात घडलेल्या घटनेने मी कायमचा भानावर आलो. त्या मुलांची संगत सोडली. सुळकूडचे आमचे शेत थोडे लांब, कोगनोळी रस्त्याला होते. मी कधी आईसोबत किंवा एकटा शेतात जायचो. शेताजवळच्या वाटेत गुत्तीवरच्या म्हणजे वारुळावरच्या म्हसोबाचे एक छोटे मंदिर होते. तेथे खूप मोठे साप असतात असं घरच्यांकडून मी अनेकदा ऐकलेलं. त्यामुळे तेवढ्या रस्त्यातून जाताना मी मागे न बघता धावत सुटायचो. आमच्या शेताच्या बांधावर घायपात म्हणजे फडे मुबलक वाढलेले. त्या फड्याच्या पानांपासून वाक मिळायचा आणि त्या वाकापासून मजबूत दोरखंड तयार व्हायचे. माळावरची मांगाची सोनाताई असे दोरखंड तयार करून विकायची. सोनाताई गरीब पण कष्टाळू होती. आईने सगळे फडे तिलाच दिलेले असायचे. त्यामुळे शेतात काही काम निघाले की सोनाताई आईच्या मदतीला यायची. ज्वारी खुडणीचा हंगाम सुरू होता. आमची खुडलेली कणसं शेतातच गोळा करून ठेवलेली. शिरगावची आई पण खुडणीसाठी आलेली. रात्री कणसं मळणीसाठी घेऊन जायची होती. मामानं त्याच्या एका मित्राची बैलगाडी आणली. कणसं गाडीत भरली आणि त्यावर ताडपत्री बांधून त्याच्यावर मी आणि शिरगावची आई बसलो. माळाला मळणी केंद्रावर कणसं उतरून परत मागे राहिलेली कणसं भरायला यायचे होते. मध्यरात्र होत आलेली. शेतात आई आणि सोनाताई या दोघीच थांबल्या होत्या. बैलगाडीत बसून आम्ही काही अंतरावर पुढे गेलो. तोच एका ठिकाणी बैल उधळला. त्या सरशी ताडपत्री घसरून आम्ही दोघेही खाली पडलो. मी बाजूला फेकलो गेलो तर आईच्या खांद्यावरून गाडीचे चाक गेले. अचानक झालेल्या घटनेने मामा गोंधळला. त्याने गाडी थांबवली आणि उतरून आमच्याकडे आला. मी धडपडून लगेच उठलो, पण शिरगावच्या आईला उठताच येत नव्हते. तिला खांद्याला मोठी दुखापत झाली होती. मामाने मला मागे जाऊन आईला बोलावून आणायला सांगितले. मी धावत मागे गेलो, पण त्या गुत्तीच्या म्हसोबा मंदिराजवळ आलो आणि पुढे जायचेच धाडस होईना. ऐकलेल्या सापांची भीती वाटू लागली. शेवटी तिथेच उभा राहून आईला मोठ्याने हाका मारल्या आणि रात्रीच्या अंधारातील तो माझा मोठा आवाज ऐकून आई, सोनाताई धावत आमच्याकडे आल्या. आता काय करायचं हा प्रश्न होता. सोनाताई म्हणाली, "या दोघांना माझ्या घरी सोडा आणि तुम्ही मळणीच्या कामाला लागा." गाडी तिथंच रिकामी करून त्याच गाडीत मला आणि शिरगावच्या आईला बसवले आणि माळाला सोनाताईच्या घरात आम्हाला नेऊन सोडले. सोनाताईने रात्रभर जागून आमच्या उशाला बसून काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्यात जाऊन शिरगावच्या आईवर उपचार करण्यात आले. केवळ जोडलेल्या माणसांमुळे ती मरणाची काळरात्र आम्ही पार करू शकलो. इकडे आई आणि मामा दोघांनी मिळूनच कणसं आणून मळणी करून घेतली. या घटनेने एक मात्र झाले. एरवी घरी आली की फुटक्या कपातून चहा पिणाऱ्या सोनाताईला आता आमच्या कपातूनच चहा मिळू लागला. माणसाला वेगळे वागवणाऱ्या एका वाईट परंपरेला कायमची तिलांजली मिळाली. दरम्यान सांगावची आजी आजारी पडल्यावर आई सांगावला गेली. तेव्हा चंदूरची मावशी साधना आणि राहुल या आपल्या 2 मुलांना घेऊन काही दिवस सुळकुडात राहायला आली होती. घरात 3-4 म्हशी होत्या. आई सांगावला गेल्यामुळं म्हसरांची गैरसोय होऊ लागली. मावशी 2 लहान मुलां व्यग्र असायची. मामा फडावर कामाला, म्हणून एकदा मी म्हशींना तळ्याला पाणी पाजायला घेऊन गेलो. पहिल्यांदाच मी एकट्याने म्हशी हाकत होतो. तळ्यापर्यंत म्हशी गेल्या खऱ्या, पण त्या पाण्यात गेल्यावर बाहेर यायला काही तयार नव्हत्या. 2 तास हाका मारून जीव सोकला. ओरडून रडू लागलो तरी त्या पाण्यातच डुंबून राहिल्या.
शेवटी घरी येऊन मावशीला सांगितले. मावशीने मामाला फडावरून बोलावून आणायला सांगितले. तासाभराने मामाला घेऊन आलो आणि त्याने म्हशी बाहेर काढल्या. वैतागलेल्या मामाने, "सुकाळीच्या उद्यापासून तू म्हशी सोडू नकोस," अशी सक्त ताकीद दिली. पुढे काही दिवसातच सांगावची आजी गेली. हेरल्याचे काका रिक्षा घेऊन आम्हाला सांगावला न्यायला आले. मामा त्यावेळी फडात काम करत होता. त्याला बोलावून आणले आणि आम्ही सांगावला गेलो. बाबू मामाच्या हाताला धरून मी आजीच्या अंत्यसंस्काराला गेलो. दहनविधी प्रथमच पाहत होतो. सुळकडात आल्यावर 4-5 दिवस मनातली भीती गेली नव्हती. मला रुपया दिलेली आजी सारखी समोर दिसत होती आणि आता सांगावात ती कधीच दिसणार नाही याचेही खूप दुःख वाटत होते. आजीच्या निधनानंतर आईने सांगावच्या आजांना काही दिवस सुळकुडला आणले. तेव्हा तेही खूप थकल्याचे दिसत होते. नंतर बाबू मामा येऊन आजांना सांगावला परत घेऊन गेला. पण आजीच्या जाण्याने आईचा सांगावमधील आधारच आता संपला होता. तीही लवकरच खचली आणि तिने अंथरूण धरले. तिला बरी करण्यासाठी शिरगावच्या आईने शिकस्त खाल्ली. कोल्हापुरात सावित्रीबाई फुले रुग्णालयात तिला दाखल केले. यावेळी मोरेवाडीची मावशी, बाबू मामा, हेरलेची मावशी, चंदूरची मावशी सगळेजण सुळकुडची आई लवकर बरी व्हावी म्हणून प्रयत्न करत होते. आईला दवाखान्यात बघायला येणार म्हणून मी जेव्हा हट्ट धरला तेव्हा माझ्या हट्टाला कंटाळून हेरल्याच्या काकांनी वाटेत मला चांगलाच प्रसाद दिला होता. पण मी हट्ट सोडला नाही. आईवर उपचार सुरूच होते. अखेर डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जायला सांगितले. घरी आणल्यानंतर काही दिवसातच सुळकुडच्या आईने जगाचा निरोप घेतला. तो दिवस होता 2 मे 1991. पती आणि मुलाची साथ नसतानाही आपल्या संसाराचा गाडा हिमतीने चालविणाऱ्या, मी शिकून मोठं व्हावं अशी स्वप्ने बघणाऱ्या आणि नावाप्रमाणे हिरा असणाऱ्या सुळकुडच्या आईच्या प्रेमाला मी कायमचा मुकलो. माझा तिथला आधार संपला. आई गेली तेव्हा माझे 5वीचे शिक्षण पूर्ण झाले होते. माझ्या पुढच्या शिक्षणाचे कसे करायचे असा प्रश्न शिरगावच्या आईला पडला. कारण तिचाही तिकडे वनवास सुरूच होता. मामा मामी मला सुळकुडात तू राहा म्हणून आग्रह करत होते. पण आता आई नाही तर मी राहणार नाही असे मी मामाला सांगितले. सुळकुडच्या आईच्या दिवसकार्यासाठी काही पाहुणे जमले तेव्हा सांगावच्या एका मामाने माझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतो असे सांगितले. त्यानुसार त्या मामांच्या घरी आई मला घेऊन गेली. पण त्यांनी दिलेले आश्वासन भावनेच्या भरात होते हे स्पष्ट झाले. "बाळ, कसं असल तसं दिवस काढू. आता तू शिरगावला माझ्याजवळ राहूनच शाळा शिक," असे आईने मला सांगितले. आणि मी कायमचे शिरगाव धरले. आता मी माझ्या जन्मदातीजवळ राहायला आलो. पण काही दिवस मन सुळकुडातच अडकलेले. कारण शिरगावच्या परिस्थितीत बदल काहीच नव्हता. आगीतून फुफाट्यात एवढेच. सुळकुडसारखं इथं स्वातंत्र्य नव्हतं. एकाच खोलीत आई, पप्पा, बहीण, मी आणि एक म्हैस असे सगळेजण राहत होतो. भाग 2 समाप्त.